रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 30 आहे। या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील निलेश नामदेव कोकणे यांच्याकडे आलेलो आहे। खरं तर 1 पासून 29 भाग आपण या वारकरीसाठी केलेले आहेत आणि एकच उद्देश यामध्ये होता की तुळशीची माळ गळ्यात का घातली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले हे आपण ज्यांच्या गळ्यात माळ होती त्यांच्या मुलाखतीतून ऐकलेलं आहे। विशेष म्हणजे गोंदवलेहून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी सोहळा हा पंढरपूरला गेलेला होता आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे वारकरी होते किंवा जे वारकरी नव्हते किंवा ज्यांच्या गळ्यात माळ नव्हती अशाही लोकांच्या आपण या दरम्यान भावनिक प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या। आज जो 30वा भाग आहे हा एक वेगळाच आहे। खरं तर आपल्या समोर जे आहेत ते निलेश कोकणे आहेत। तेही आळंदी ते पंढरपूर या पायीवारीमध्ये सहभागी झालेले होते। खरं तर ते पायीवारीमध्ये का सहभागी झाले होते किंवा काय त्यांचं त्यामागे संकल्पना होती हे आता आपण निलेश कोकणे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निलेशराव, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। एक सांगा की आळंदीहून पंढरपूरला जी पायीवारी आता निघालेली होती या वारीमध्ये तुम्ही पूर्वी कधी सहभागी झाला होता का? गेली 7 ते 8 वर्ष या वारीमध्ये आम्ही सहभागी होत आहोत। बरं, कारण काय सहभागी होण्याचं? सहभागी होण्याच्या पाठीमागचं कारण आहे की वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना साधारणतः पायीवारी करावी लागते। तर बऱ्याचशा वारीमध्ये त्यांची कपड्यांची गरज लक्षात घेता त्यांना कुठल्या गोष्टी मिळतील न मिळतील याचा अंदाज घेऊन साधारणतः मग आम्ही ही डोक्यामध्ये कल्पना घेतली व गेली 7 ते 8 वर्ष आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। बरं, एक सांगा की तुम्ही आता कपड्याची संकल्पना सांगितली, कोणकोणत्या प्रकारचे कपडे तुमच्याकडे होते वारकऱ्यांच्यासाठी? त्यांना लागणारे साधारणतः दैनंदिन रोजचे लागणारे हे दडके असतील, बनियान अंडरवेअर असतील किंवा महिलांच्या वस्तू असतील काही, तर ते आम्ही त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या रोजच्या वस्तू किंवा बऱ्याच वारीमध्ये असं होतं की काही वस्तू हरवल्या जातात, काही वस्तू पावसामुळे भिजल्या जातात, त्यामुळं मग त्या काही ठिकाणी विसरल्या जातात। तर बरेच वेळा त्यांची अडचण आमच्या लक्षात आली। मग आम्ही साधारणतः माझा मेहुणा आणि माझे सासरे आम्ही तिघांनी म्हणून ठरवलं की चला आपण वारीमध्ये सहभागी होऊया। आणि दहिवडीमध्ये कापड दुकानामध्ये 22 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला कापड व्यावसायिकाची आवड होतीच। आणि योगायोग असा आला की डोक्यामध्ये कल्पना सुचली व आम्ही तिघांनी मिळून हा व्यवसाय चालू केला। साधारणतः आम्ही सासवडपासून सेवा देतोही, तर सासवडपासून अतिशय छान प्रतिसाद मिळतो, लोकांनाही छान वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन समोर तर ठेवलाच होता आम्ही, पण त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्हाला भक्तिभाव पण मनामध्ये निर्माण झाला की रोज सकाळी उठल्यापासून ते भजन टाळ आमच्या कानावर पडू लागले व अंतर्गत मनामध्ये भक्तिभाव वाढत गेला, विठुरायाची ओढ आम्हाला पण निर्माण झाली। मग साधारणतः मग ते आणखीनच लस होत गेलं, आम्हाला ते खूप छान वाटलं। प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबायचो, जेवणाची वगैरे गैरसोय व्हायची आमची, पण पाऊस वारा ऊन याचा आम्ही विचार न करता वारकऱ्यांना कशी जास्तीत जास्त सेवा देता येईल हा भक्तिभाव हा हेतू आम्ही डोळ्यापुढे ठेवून आम्ही त्यांची सेवा करत राहिलो। व दिवसभर सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माऊली हा शब्द अनेक वेळा उच्चारला गेल्यामुळे मनातील द्वेष राग सगळा निघून गेला व व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याशी वारकऱ्यांशी बोलताना किंवा त्यांच्या भावना समजून घेताना हे आम्हाला खूप चांगलं वाटलं की वयस्कर लोक बऱ्यापैकी असतात, ती लोक जर का चालू शकत असतील, सर्वसाधारणतः वयांचा विचार करता वयस्कर लोक बऱ्यापैकी असतात, साधारणतः 50 ते ज्यांचं हे आहे शारीरिक कॅपॅसिटी आहे तोपर्यंत ते वारी करतात। मग जर काही लोक इतक्या दुरून चालत येत असतील तर मग आपण तरुणांनी हा आदर्श का घेऊ नये, आपण का कंटाळा करतो, हा त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे व त्याच्यातून आम्हाला नवीन एक ऊर्जा मिळाली। चला आपण एक नव्यानं उभा राहूया, जोपर्यंत आपल्याला शरीर साथ देईल तोपर्यंत आपण ही वारी करायची, वारकऱ्यांची सेवाही करायची आणि आयुष्यामध्ये आम्ही
असं ठरवलेलं आहे की व्यावसायिक दृष्टिकोन तर ठेवायचाच, पण आयुष्यात 1 वर्ष तरी किमान स्वतः फक्त भक्तिभावाने आळंदी ते पंढरपूर वारी ही पायी करायची, हा मी उद्देश मनामध्ये केलेला आहे. निलेशराव, तुम्ही या पायीवारीची कशी तयारी करता? पायीवारी तयारी करतो म्हणजे आम्ही हा व्यवसाय तिघजण म्हणून करतो. माझे सासरे श्री अरविंद विठ्ठल मुळे, माझा मेहुणा श्री पांडुरंग अरविंद मुळे व मी स्वतः, आम्ही तिघेजण मिळून या खरेदीचं नियोजन करतो. साधारणतः आम्हाला याची तयारी अगोदर 1.5 ते 2 महिने करावी लागते. सर्वप्रथम आम्हाला आर्थिक नियोजन करावं लागतं. आर्थिक नियोजन करून आम्ही वारकऱ्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा खरेदी करतो व आम्ही त्या स्वतः त्याचा साठा करावा लागतो आम्हाला अगोदर, कारण त्या ऐन वेळी आम्हाला मिळत नाही. साधारण 1.5-2 महिने आम्हाला अजून नियोजन करावं लागतं. निलेशराव, एक सांगा की तुम्ही या वारीतून जो व्यवसाय केलेला आहे, या व्यवसायातून तुम्हाला नक्की काय मिळालं? या व्यवसायातून काय मिळालं हा अतिशय छान मुद्दा आपण विचारला. या मुद्द्याचं स्वागत आहे. तर बऱ्यापैकी सर्वजण आर्थिक याच्यातून व्यावसायिक जातात. आम्ही आर्थिक याच्यातून जातो, पण याच्यामध्ये आर्थिकपेक्षा आम्हाला मानसिक समाधान खूप वाटतं. परमेश्वर आहे, पांडुरंग आहे, तो अतिशय छानपैकी सेवा करून घेतो. आम्ही फक्त त्याचे सेवकरी आहोत. आर्थिक फायदा तर पांडुरंग आम्हाला देतो, माऊली पण देते, पण त्याचबरोबर मानसिक समाधान हे खूप मिळतं की असं आपण जाऊ शकत नाही वारीला, पण तो व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून वारीही घडते व आम्हाला आर्थिक पण चांगल्यापैकी फायदा होतो. आमचं समाधान होतं. आम्ही अतिशय योग्य अल्प नफा घेतो त्याच्यामध्ये. आम्हाला माऊली भरपूर देतात, आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत. निलेश, एक सांगा की वारी म्हटलं का पायी वारी असते ते, आणि एकदा वारीत सहभागी झालं का पुन्हा आपण परतत नाही. पण वारीत सुरुवात झाली की मग येणारी अनेक संकट असतात, पाऊस असेल, वातावरण असेल किंवा वेगवेगळे, तर ह्याला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता? वारी म्हटलं की साधारणतः सर्व प्रकारचे 3 ऋतू असतात. या वारीमध्ये सर्व आव्हानं पेलण्याचं ताकद हे आम्हाला पांडुरंग देतो, माऊली देतात. आम्ही त्या आव्हानं पेलतो, सर्व वारकरी पेलतात. त्यांच्याबरोबर सहभागी झाल्यामुळं या 3ही ऋतूंचं किंवा ऊन वारा पाऊस याचं आम्हाला कुठल्या प्रकारचं भान राहत नाही. अतिशय छान वाटतं, कारण की भक्तिभाव, कानावर पडणारे टाळांचे आवाज, मृदुंगाचा आवाज त्यांचं गायन कानावरती पडतं, भजनं कानावरती पडतात, कीर्तनं कानावरती पडतात, भक्तिभाव निर्माण होतो. त्याच्यामुळे या सर्व नैसर्गिक आपत्तींचं कुठल्याही प्रकारचं आव्हान आम्हाला वाटत नाही. उलट ते अधिक यावं व त्यातून आम्हाला विठुराया ताकद देतो, अतिशय एक नवीन प्रेरणा देतो. वारकरी खूप प्रेरणा देतात. काही वारकरी खूप आदराने विचारतात, विचारपूस करतात की तुम्ही कसं करता, काय करता. आम्ही वारकऱ्यांची विचारपूस करतो. अतिशय छान वाटतं. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक आपल्या भारतीयानं किंवा महाराष्ट्रीयांनी हा वारीचा एकदा तरी आस्वाद जरूर घ्यावा व ही जी वारीची परंपरा आहे ही अखंडित अशीच चालू ठेवावी व जास्तीत जास्त तरुण मंडळींनी या वारीमध्ये सहभागी व्हावं. अतिशय मनाला खूप चांगली एक नवीन प्रेरणा मिळेल. मनामध्ये असणारे आपले नकारात्मक किंवा जे काही वाईट विचार आहे, जे काय आता कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये वारीमध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे. अतिशय चांगलं वातावरण असतं, भक्तिमय वातावरण होतं. मनातील सर्व वाईट विचार, नकारात्मकता सगळी निघून जाते व मनामध्ये एक आदराची भूमिका निर्माण होते. कदाचित लहान असतील, मध्यम असतील, वयस्कर लोक असतील, सर्वांना आपण माऊली या नावाने संबोधतो. हे माऊली नाव घेताना मनाला अतिशय आनंद वाटतो आणि या माऊली नावामध्ये खूप ताकद आहे. भाग क्रमांक 30 साठी निलेश यांनी आपल्याला दिलखुलासपणे मुलाखत दिलेली आहे. खरं तर ते एक व्यावसायिकाच्या भूमिकेतून वारीमध्ये सहभागी झालेले होते. खरं तर व्यावसायिकाच्या भूमिकेतून जरी ते वारीमध्ये सहभागी झाले असले तर त्यांच्या मनात एक संकल्पना होती, एक विचार होता की खरोखर या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. वेगवेगळ्या वस्तू त्यांना लागतात आणि या वस्तू जर आपण यांना पुरवल्या तर व्यावसायिक होईलच, प्लस ते एक पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्याला या वारकऱ्याची सेवा घडेल. खरोखर निलेश यांनी
सेवा केलेली आहेच आणि त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, विचार दिलेले आहेत आणि त्यांनी आव्हानही केलेलं आहे की सर्वांनी या वारीमध्ये सहभागी व्हावे, आयुष्यात एकदा तरी वारी करावी. खरं तर येणारी पुढली वारी, या आषाढी वारीसाठी आपण सर्वजण आतापासूनच तयारी करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मोदी.